नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमीनाथ खांडेबराड आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आपण शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओज या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि आधुनिकतेचा आपल्या युट्यूब चॅनलच्याच नावानुसार आधुनिकतेची कास धरून शेती जर केली तर नक्कीच ती नफ्यात राहू शकते। या हिशोबाने एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत। आपण आज आलो आहोत राइज इन शाइन या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह सरांशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत आणि ते आपल्याला माहिती देणार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट विषयी। सर, सुरुवातीला नमस्कार आणि आपण आपल्या कंपनीचा परिचय आणि आपला परिचय करून द्यावा, थोडक्यात परिचय करावा। नमस्कार सर, शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। मी राइज इन शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर पूर्ण भारताचा हेड म्हणून काम पाहतो। मार्केटिंगच्या सर्व आणि प्रोडक्शनचं पण मीच पाहतो। तर या कंपनीमध्ये तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपण अननस, पाइनएपल ज्याला आपण म्हणतो, जे आपले लोक सगळे आवडीने खातात, हे फळ खातानाच त्या फळ खाल्ल्यामुळं कमीत कमी शरीरामधले 16 प्रकारच्या व्याधी आपल्या शरीराला कधीही लाभत नाही। हार्ट ब्लॉकेज होत नाही, हार्ट ब्लॉकेज क्लिअर करायचं काम उपयुक्त फळ आहे। हा, परंतु आपल्या लोकांना त्याचं महत्व कळलं नाही, आपण खात नव्हतो, आपल्याकडे मिळत नव्हतं असं लोकांना वाटत होतं। आणि या रोपाची टिश्यू कल्चर रोप, ऊती संवर्धित रोप आपण तयार केली। यावर्षी 25 लाख रोप तयार आहेत आणि ह्या पिकाचं वैशिष्ट्य फळ असं पाठीमागे दाखवल्याप्रमाणे येतं आणि आपल्या कोणत्याही वातावरणामध्ये हे फळ येतं। या झाडाची जी आहे, या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे सर की हे झाड कितीही 50 डिग्री टेम्परेचर मध्ये याला काहीच होत नाही। अच्छा, म्हणजे उन्हाने अगदी काही प्रॉब्लेम नाही, फक्त ह्याला पाणी अतिशय कमी लागतं। तुम्ही महिनाभर पाणी नाही जरी दिलं तरी हे झाड मरणार नाही एवढी गॅरंटी देतो तुम्हाला। अच्छा, आणि महत्वाचं असं आहे की डॉट रेजिस्टन्स आहे, म्हणजे हे वाळवंटामध्ये येतं। ड्रॉट रेजिस्टंट आहे, ड्राय एरियामध्ये येतं। राजस्थानच्या वाळवंटामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी येतं, शुष्क भागामध्ये याला पाणी अतिशय कमी लागतं। फक्त याची रिक्वायरमेंट जी आहे, याला आर्द्रता फक्त जास्त लागते। आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी। तर ह्युमिडिटी जी आहे ते इंग्लिश मध्ये सांगितल्याप्रमाणे ह्युमिडिटी कॅन बी क्रिएटेड, नॉट रिक्वायर्ड, इट इज अवेलेबल इन नॅचरली। ह्युमिडिटी कशी क्रिएट करू शकतो? आता आपण इथं स्टॉल मध्ये थांबलोय, फॅन बंद आहे, आपल्या अंगाला घाम यायला लागला म्हणजे ह्युमिडिटी आहे। ह्युमिडिटी डेव्हलप झाली। ह्युमिडिटी कशाने डेव्हलप करते? तुम्ही साधं फॉगर जरी चालू केलं तर 5 मिनिटात ह्युमिडिटी डेव्हलप होणार आहे। तर त्याचप्रमाणे आपण मका लावली तर मक्यामध्ये ह्युमिडिटी डेव्हलप होणार आहे। ऊस लावला बाजूला, केळी लावली, ह्युमिडिटी डेव्हलप होते। आपण केळीच्या बागेत जाऊन आलो तर आपलं अंग पूर्ण घामाने ओलं होऊन जातं। तर साहजिक हे त्याची रिक्वायरमेंट ही तेवढीच आहे। त्यामुळं हे जे अननस हे पीक आहे, हे शेतामध्ये लागवड केल्यानंतर सेम केळी सारखंच साधारणतः 7व्या महिन्यामध्ये याला फ्लावरिंग येतं आणि 10व्या महिन्यामध्ये माल कटिंगला येतो। आणि याचाही खोडवा पद्धत सेम तशीच आहे, फक्त याच्या पानामधून त्याची रोपं पुढची फुटत राहतात। खालच्या बाजूचं एक रोप ठेवायचं, बाकीची रोपं काढून नवीन लागवड करू शकता। आज भारतामध्ये जर बघितलं तर केरळ आहे, कर्नाटक आहे, गोव्याचा भाग, गोव्याच्या दोडामार्ग वगैरे या एरियामध्ये 10,000 एकरवर अननस आहे। ओरिसामध्ये अननस आहे। फक्त आपल्या जळगाव मधल्या लोकांना, सोलापूरच्या लोकांना माहित नव्हतं की आपल्यात येतंय। तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगायला अभिमान आणि आनंद वाटेल की महाराष्ट्रामध्ये 1997 साली पहिलं अननस मी लावलं। महाराष्ट्रातला इंट्रोड्युसर पाइनएपलचा मी आहे। सरळ सांगायचं म्हटलं तर अननसाची जी सुरुवात आहे ती विशेष म्हणजे पंडित सरांनी केली आहे आणि आपल्याला खरं तर हे माहित नव्हतं, परंतु अननसाचे महाराष्ट्रीयन जनक म्हटलं तरी पंडित सरांना आपण गौरवू शकतो याविषयी। तर सर असं आहे की आपल्या इकडे अजूनही आणखीही पाइनएपलची जास्त शेती होत नाही। त्याचे कारण असे असू शकतं की आतापर्यंत आपल्याला अवेअरनेस नव्हता आणि रोपही अवेलेबल जागृती नव्हती किंवा आपल्या लोकांना माहित नव्हतं की हे रोप आपल्याकडे येऊ शकतं की नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते, कोणतंही पीक महाराष्ट्रात आणि येतं हे सगळ्यात महत्वाचं एन्व्हायरमेंटचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की हे पीक येतं का? तर सरळ असं आहे, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण केळी इस्रायल मधून तिचे टिश्यूज आणून आपल्या भारतामध्ये तिचं संगोपन करून तिला वाढीस लावून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आपण घेतलेलं आहे। तसंच सरांनी जसं की आपण त्यांना जनक यासाठी म्हटलो की महाराष्ट्रात त्यांनी सगळ्यात आधी अननस लावलेला आहे। 1997 ला मी पहिल्यांदा लावले अननस, ते पण 3 लाख लावली।
अच्छा. आणि एकदम सक्सेसफुल केले आणि ते मी मुंबईच्या शेजारी केले. अच्छा. 3.5 किलोचं अननस काढलं. मुंबई मार्केटमध्ये सगळ्यात टॉप रेटनं माझं अननस विकलं जायचं, कारण झाडावर पिकलेलं अननस हे फक्त मुंबईच्या लोकांना फक्त आपल्या जवळच्या भागातूनच मिळू शकतं. अन्यथा आपल्या मुंबई पुणे मार्केटमध्ये जे येणारं अननस आहे ते आतापर्यंत केरळ, कर्नाटक किंवा ओरिसा मधून येत होतं आणि तिथून आलेलं अननस मुंबई मार्केटला पोहोचण्यासाठी कमीत कमी 15 ते 16 दिवस लागतात. म्हणजे त्या शेतकऱ्यांना तेवढं कच्चं अननस काढावं लागतं, तेव्हाच ते मार्केटपर्यंत टिकू शकतं, अन्यथा ते पिकलेला अननसचा ज्यूस निघून जाईल. बरं सर, मग तुम्ही आम्हाला शॉर्ट मध्ये याची माहिती अशी सांगा की टिश्यू कल्चर आणि ह्याची पण मदर म्हणजे आई, हो हा, तुम्ही नेमकी कसं डेव्हलप केलंय? हा बरोबर, सुंदर प्रश्न विचारला. कारण कसं आहे की याची जी मदर, आता ही जी व्हरायटी आहे ही MD21 व्हरायटी आहे. MD2 म्हणजे वर्ल्ड मध्ये सगळ्यात टॉपला, जशी आपली केळीमधली ग्रँड 9 व्हरायटी जगामध्ये सगळ्यात टॉपला 30 व्हरायटी चालते. सगळ्या देशांनी अडॉप्ट केली ती, कारण पहिली त्याच्यामध्ये बसराई जिला म्हणत होतो आपण, डॉर्क कॅव्हेंडिश, ती व्हरायटी आउटडेट झाली आता, कारण ती व्हरायटी बुटकी होती, तिच्यामध्ये यील्ड पण चांगलं येणं गेलं, म्हणून आता आपण ती ग्रँड 9 व्हरायटी अडॉप्ट केली. तसंच ही व्हरायटी जी आहे MD2 व्हरायटी जगामध्ये सगळ्यात टॉपला चालणारी व्हरायटी आहे. ही पण इस्रायल वगैरे तिकडूनच पूर्ण आलेली आहे ही सुद्धा व्हरायटी. प्लस आफ्रिकन कंट्रीमध्ये गाना वगैरे इकडचे जे देश आहेत त्या देशामध्ये मी स्वतः मागच्या वर्षी गेलो होतो, 6 देशामध्ये जाऊन आलो. 15 हजार एकर मध्ये अननस सलग लागवड केली आहे. मी तिथं कन्सल्टंट म्हणून गेलो होतो त्या प्रोजेक्टला, त्यामुळे तोही मला चांगला अनुभव आणि आनंद वाटला. तुम्ही आधुनिक शेतकरी आहात. मी स्वतः जातीवंत शेतकरी आहे. तुमच्या माहितीसाठी माझी स्वतःची 27 एकर शेती सोलापूरमध्ये आहे. मी स्वतः शेती करतो. माझ्या स्वतःच्या शेतीमध्येही मी यावर्षी अननस लावतोय. 20,000 लागवड मी आत्ताच लगे करणार आहे. 20,000 रोपांची लागवड मी आता करतोय. पुढच्या महिन्यातच त्याची लागवड होऊन जाईल माझ्या शेतामधले सुद्धा. माझ्या गावातलंच नाही, माझ्या जिल्ह्यातलंच नाही, ते पहिलं अननस माझ्या शेतात असेल. अच्छा, म्हणजे आणखी आपलं जळालं तर आपलंच घर पहिलं जळालं पाहिजे, शेतकऱ्यांची नाही जळायची. आपल्याला आपलं सक्सेसफुल मॉडेल बघून लोकांनी, म्हणजे नाही म्हणण्याचा उद्देश की कधी कधी काय होतं की आपण प्रयोग न करता कधी कधी हे केलं तर मग ते होतं. आता सध्या तुम्हाला बघायचं असेल तर नाशिकला गिरणाऱ्याच्या बाजूला 45,000 अननस लावले आहे. पुढच्या महिन्यात फ्लॉवरिंग निघेल. तुम्ही सामान्य शेतकऱ्याला अननस लावण्याविषयी थोडीशी नॉर्मल माहिती अशी सांगाल का, की सुरुवात कशी करता येईल आणि किती म्हणजे किती हेक्टर जमीन किंवा किती एकर किंवा किती गुंठ्यापासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि याला जवळची आसपासची बाजारपेठ तुम्हाला कुठे अवेलेबल होईल, बरोबर, याबद्दल मार्गदर्शन करा. नक्की सर, खूप चांगला प्रश्न विचारला. कारण मी तुम्हाला आपल्या इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी अननस जर लावलं तर कमीत कमी 1 एकर लावावं, कारण 1 एकर मध्ये याची रोपं 20,000 रोपं 1 एकर मध्ये बसतात आणि अतिशय चांगलं. शिवाय त्या 1 एकर मध्ये 20,000 अननस लावल्यानंतर सुरुवातीच्या पिरियडला तो शेतकरी तिथे जिथं टेम्परेचर जास्त आहे पर्टिक्युलर तिथं मक्यासारखं पीक सुद्धा आंतरपीक म्हणून लावू शकतो, कारण त्या मक्याचं त्या शेतकऱ्याला आपल्या जनावरांना चाराही मिळतो, मक्याची कणसंही मिळतात आणि त्याला ऑटोमॅटिक नॅचरली ह्युमिडिटी मिळून जाते झाडाला. म्हणजे ह्युमिडिटीचा प्रश्न त्या झाडाचा फक्त आहे, तो आपल्या मक्यामुळे सॉल्व्ह होऊन जातो. शिवाय आपल्या जनावरांना चाराही मिळून जातो आणि हे पीक 100% सक्सेसफुल होणार, काहीच अडचण नाही. शिवाय मी सांगू इच्छितो, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी जर अननस लावले तर त्याचं बायबॅक करण्याची माझी कॅपॅसिटी आहे. मी त्या सगळ्या शेतकऱ्यांचं अननस खरेदी करायला मी तयार आहे. त्याचं कारण आहे कारण आपल्याच मुंबई मार्केटमध्ये कमीत कमी कर्नाटक आणि केरळ मधून दिवसाला 300 ते 400 गाड्या ट्रक अननस तिथे येतं आणि तेवढं अननसची रिक्वायरमेंट आपल्या महाराष्ट्राची आहे आणि ती पूर्तता सध्या ते राज्य करत आहेत. जे आपण जर केलं तर आपल्या पैसेच ते मिळेल. म्हणजे सरळ म्हणायची सरांचा हेतू असा आहे की महाराष्ट्रामध्ये ह्याची शेती नगण्य प्रमाणात केली जाते, जे की इथलं उत्पादन आणि महाराष्ट्राचा पुरवठा जर बघितला तर आपल्याला पुरवठा हा बाहेरच्या राज्यातून होतो आणि तोच जर पुरवठा आपल्याला स्वराज्य करायचा असेल तर आपल्याला ह्याची लागवड करणं महत्वाची गोष्ट आहे. तर सर ह्याला किती बाय कितीवर लागवड करावं लागतं? हा चांगला प्रश्न विचारला. कारण याची लागवड जी आहे तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या फक्त पिकाला 2 गोष्टीपासून जपायचं आहे शेतकऱ्यांनी. कारण ह्या पिकाला नालीमध्ये कधीच लागवड करायची नाही. याची लागवड ही 100% बेडवरती किंवा सरीच्या वरच्या वरंबा आणि सरी आपण म्हणतो ना, तर वरंब्यावरती लावलं. हा ते आणि त्याचं जे अंतर आहे ते 2 ओळीमधलं अंतर साधारणतः 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट आणि 2 रोपामधलं अंतर परत 30 ते 45 सेंटीमीटर म्हणजे तेवढंच 45 बाय 45. आणि मध्ये फक्त आपल्याला याची फळं काढण्यासाठी, कारण याला काटे असतात, फळं काढताना तकलीफ होऊ नये म्हणून साधारणतः बेड लागवड केल्यानंतर तिथं वॉकिंग साठी आपल्याला साधारणतः एक 3 फुटाचा गॅप मध्ये 4 ओळी झाल्यानंतर बरोबर सोडला पाहिजे. म्हणजे 2 ओळीच्या नंतर एक साधारणतः तेवढा जर गॅप ठेवला तर आपल्याला फळं तोडणीसाठी सोपं पडतं. एवढाच फक्त त्याच्यातला आहे. त्याचं पूर्ण मार्गदर्शन माझ्याकडून केलं जाईल. कुठल्याही शेतकरी बांधवांनी जर त्यांना काही लागलं तर माझा नंबर मी त्यांना एनी टाइम सरांचा नंबर स्क्रीनवरती देतो. बरोबर, त्यानुसार तुम्ही त्यांना कॉल करून पुढच्या मार्गदर्शनासाठी विचारू शकता. सर कधीही मदत करण्यासाठी तयार आहेत.
कारण की सरांनी महाराष्ट्राला अननस दाखवलेला आहे 1997 ला. त्यामुळे सर साहजिकच त्या गोष्टीमध्ये तत्पर असतील. आणि प्लस सर असं विचार नाही तुम्हाला की ह्याच्यामध्ये पण टिश्यू कल्चर मध्ये पण काही वेगवेगळ्या प्रकारचे. हो, अगदी बरोबर सर बोललात तुम्ही. याच्यामध्ये व्हरायटी आहे, याच्यामध्ये ही MD2 व्हरायटी जी आहे ही सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात चालणारी व्हरायटी आहे. त्याचं कारण आहे या व्हरायटीला काटे थोडे कमी असतात. त्या काटे कमी असल्यामुळं लेबर वगैरे काम करायला ह्या पिकामध्ये तकलीफ करत नाही. अन्यथा याच्यामध्ये दुसरी एक व्हरायटी आहे जिचं नाव आहे मॉरिशियस, जिला राणी म्हणतात. आणि ते राणी खायला याच्यापेक्षा गोड असते, परंतु तिला काटे खूप असतात. हार्वेस्टिंगला खूप तकलीफ होते आणि फळाची साईज सुद्धा तिची लहान येते. खायला गोडी असते आणि किपिंग क्वालिटी कमी आहे तिची. मग ती व्हरायटी जी आहे ती एक्सपोर्टला वगैरे जास्त चालत नाही, ती आपल्याला तुम्हाला डोमेस्टिकलाच विकावी लागते. किपिंग क्वालिटी मीन्स टिकाऊ. बरोबर, टिकाऊ. हा बरोबर. शेतकऱ्याला सरळ सांगायचं झालं तर आज हार्वेस्टिंग केलेला माल जो आहे बरोबर तो किती दिवस मार्केटमध्ये जाईपर्यंत टिकतो त्यावरही ठरतं शेतकऱ्याचं उत्पादन जे आहे त्याच्यात घट होते. कारण की माल जर तुमचा मार्केटपर्यंत जाईपर्यंत जर खराब झाला तर शेतकऱ्याला हा 60 ते 70% पर्यंत कधी कधी नुकसान होतं. बरोबर बोलताय तुम्ही. त्यामुळे ही जी व्हरायटी आहे हिच्यामध्ये किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे. शिवाय याची फळाची साईज मोठी आहे. फक्त हिच्यात स्वीटनेसपणा जो आहे तो थोडासा कमी आहे, परंतु नॅचरली आपण भारतामध्ये एवढं त्या जागरूकता नाही, पण परदेशातले देश आणि पर्टिक्युलरली युरोपियन कंट्री जर बघितल्या तर ते शुगरला खूप सेन्सिटिव्ह आहेत. शुगर कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त आहे ते फळं ते खात नाहीत. म्हणून आपल्याला एक्सपोर्टसाठी ही व्हरायटी सगळ्यात एकदम अडॉप्टेबल आहे, चांगली आहे, चालणारी आहे. म्हणून शेतकरी बांधवांनी MD2, त्याच्यामध्ये मॉरिशियस आहे, ऑर्नामेंटल पायनॅपल आहे, भरपूर याच्यामध्ये 4 व्हरायटी आहेत, परंतु त्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी सगळ्यात टॉपला आहे. अच्छा, तर सर मला हे सांगा की ह्याचं टनेज म्हणजे एकरी उत्पादन किती आहे? एकरी खूप सुंदर प्रश्न विचारला. याच्यामध्ये 2 पिकारे ह्या पिकाची लागवड केली जाते. एक असतं आंतरपीक म्हणून. तुम्ही मक्यामध्ये आंतरपीक लावू शकता, केळीमध्ये सुद्धा आंतरपीक लावू शकता, आंब्यामध्ये आंतरपीक लावू शकता, पेरूमध्ये आंतरपीक लावू शकता. हो, अगदी ज्या फळबागा आहेत मोसमीमध्ये लावू शकता. आणि त्या ह्याच्यामध्ये जर आंतरपीक म्हणून जर लावलं तर एकरी तुम्हाला 10,000 रुपये लागतात. पण जर हे पीक सलग जर लागवड केली तर याचे 20,000 एकरी रुपये लागतात. एवढा मोठा फरक आहे. म्हणजे फक्त एकच पीक पूर्ण जर ते केलं तर तेवढी रोपं त्याची लागतात. परंतु दोन्ही शेतीत तेवढ्याच फायदेशीर आहेत. आणि पर्टिक्युलरली आपल्याकडे फळबागा जास्त आहेत. फळबागा जास्त असल्यामुळे त्या पिकामध्ये सुरुवातीला आंबा असो, पेरू असो, त्याला पहिले 5 ते 6 वर्ष तर आंबा येत नाही. त्या सुरुवातीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही आंबा लावता त्या दिवशी हे पीक तुम्ही लावू शकता बिनधास्त. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फळबागामध्ये आपण जे आंतरपीक घेतो त्या आंतरपीक म्हणून सुद्धा तुम्ही अननसाची लागवड करू शकता आणि साहजिकच उत्पादनामध्ये तुमच्या भर पाडू शकता. तर सर मला हे सांगा की याचा एकरी लागवडीचा खर्च किती येतो म्हणजे तुमच्या प्लांट नुसार आणि त्याचा जो औषधी फवारणी आहे याच्यावर त्या हिशोबाने तुम्ही मला खर्च. बरोबर सर, साधारणतः याचे एकरी जो खर्च आहे ते साधारणतः फक्त रोपाचाच खर्च सुरुवातीला टिश्यू कल्चरची रोपं असल्यामुळं तर साधारणतः 2,40,000 रुपयापर्यंत एकरी रोपांचा खर्च होतो. परंतु म्हणजे 1 रुपये कितीला? 12 रुपयाला. आपण 15 रुपयाला देतो, परंतु होलसेल मध्ये आपण जे शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात त्यांच्यासाठी आपण 12 रुपये रेट त्यांचा ठेवलेला आहे. ठीक आहे, मार्केटच्या हिशोबाने आणि तुम्ही व्हिडिओ कधी बघताय यावर पण हा त्यानुसार चेंजेस होऊ शकतात. 6 महिन्यानंतर बघितलेला असेल किंवा 1 वर्षानंतर बघितलेला असेल तर रेट मध्ये डिफरंट आहे ना. सरांनी फक्त प्रयत्न करणार आम्ही शेतकरी बांधवांना कमीत कमी रुपयामध्ये ते रोप उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार, त्याबद्दल वादच नाही. सर थोडस आणखी छोटी माहिती अशी द्या की लागवड केल्यानंतर म्हणजे याच्या फवारण्या किंवा याला स्लरी वगैरे. अगदी सुंदर प्रश्न विचारला सर, सुंदर प्रश्न विचारला. कारण ह्या पिकासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची जर झाली तर ह्या पिकाला रोग कसलाही नाही, कीड कसलीही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या प्लॉट मध्ये तुम्ही बकऱ्या, मेंढ्या, जनावर, गायी आणि म्हशी जरी सोडल्या तर तिथलं गवत खाऊन येतात, पण याला कोण खात नाही. हे एवढं उत्तम प्रकारचं पीक आहे. वगैरे नाही, डुक्कर पण येत नाही कारण याला कंद नसतात ना खाली. डुक्कर नॉर्मली कंदवर्गीय जास्त खातात, याचं कंद खाली नसतं, याची फक्त मुळं असतात. केळीचा कंद खाईल डुक्कर, पण याला खात नाही. आणि याला काटे लागले की टोचलं की ते तिथून पळून जातं, त्यामुळे डुक्कर जात नाही. सगळ्यात महत्वाचं हे की शेतकऱ्यांना ज्या नैसर्गिक मध्ये जे माकड म्हणा, डुक्कर म्हणा किंवा साळी असले जे प्रकारचे प्राणी म्हणजे त्याला त्रास देतात, याच्यामध्ये तोही एक म्हणजे त्यांना फळ कसं खायचं हेच माहित नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपण आंतरपीक घेतल्यानंतर दुसऱ्याही पिकाला याच्यापासून आपल्याला मदत होऊ शकते. नक्कीच सर, कारण की तो एक कंपाऊंडचा काम तो पीक करतो सरळ सरळ. इथं असलं की काट्यामुळं हात येतच नाही, टोचलं की लगेच बाहेर निघून जातात. सरांचा चोरी सुद्धा होत नाही.
आणि सर कारण चोरी करणाऱ्या माणसाला हँड ग्लोव्ह घेऊन यावं लागतील पहिलं मार्केटमध्ये, म्हणजे हार्वेस्टिंगच होणार नाही सर, नाही होत. म्हणजे सरांचं म्हणणं असं 2,40,000 रुपये फक्त रोपांची किंमत. आणि रोपांची किंमत टोटल जर आहे. खर्च जर बघितला तर साधारणतः 2.5 लाख रुपया म्हणजे 2.5 लाख ते 2,80,000 रुपयापर्यंत खर्च होतो पहिल्या वर्षी. 2.5 पहिले आणि 2.5 नंतर का? नाही 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 नाही, पूर्ण खर्च. हा, पूर्ण खर्च. एक पीक हार्वेस्टिंग करायला तुम्हाला 2.5 लाखापर्यंत खर्च येतो. हा, आणि तो खर्च सुद्धा जो आहे, पहिलंच पीक हार्वेस्टिंग ज्या वेळेस होतं त्याच वेळेस तुम्हाला प्रत्येक झाडापासून 5 रोपं तयार होतात, जे तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे तुम्ही पीक म्हणजे तुम्ही रोपे वाढवू शकता. हा, वाढू शकता. तुमचं स्वतःच रोप. तुम्हाला पुढच्या वेळेस पुन्हा टिश्यू कल्चर नाही घेतलं तरी चालतं. अच्छा. आणि सर याचं उत्पादन किती? म्हणजे एकरी आपण 2.5 लाख रुपये खर्च करतोय, तर साधारणतः बरोबर. शेती कायम तोट्यात असते असं शेतकरी म्हणत असतो, परंतु आम्ही तेच बोलतोय की आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आम्ही यासाठीच व्हिडिओ अपलोड करतो की आधुनिकतेची कास धरून जर तुम्ही शेती केली तर नक्कीच ती नफ्यात असणार. त्या हिशोबानेच आम्ही तुम्हाला सांगतोय की जस्ट सर म्हणताय की 2.5 लाखापर्यंत तुम्हाला लागवडीचा खर्च येणार, तर आपण सरांना हाच प्रश्न विचारू की ह्याचं उत्पादन मग किती होणार? हा, मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला 2.5 लाख खर्च सांगितला. मी सगळा पूर्ण खर्च आणखी बाकीचे सगळे ऍक्टिव्हिटी धरल्या तरी आपण 3 लाख सुद्धा धरूया, काय हरकत नाही. 3 लाख जर खर्च धरला तर याचं येणारं जे उत्पादन आहे ते साधारणतः 1.5 किलोचं ऍव्हरेज वजन आपल्याला मिळतं. 2, 2.5, 3 किलो पर्यंतही फळं मिळतात, परंतु आपल्याला 1.5 किलोचं ऍव्हरेज जर वेल मॅनेजमेंट चांगली केली तर 1.5 किलो पर्यंत वजन मिळतं. आणि 1.5 किलोच्या वजनाने आपल्याला 30 टन उत्पादन एकरी मिळतं. आणि 30 टन उत्पादन मागच्या वर्षभरामधला रेट 40 रुपयाच्या खाली आलेला नाही, शेतकऱ्यांचा सांगतोय. तर 40 रुपये किलोचा जर रेट धरला तर आपल्याला 12 लाख रुपये एकरी याचं उत्पादन मिळतं. अगदी 30 रुपयाचा जर रेट धरला तरी 9 लाख रुपये होतात पहिल्याच वर्षी, पहिल्याच उत्पादनामध्ये. आणि त्याच सोबत प्रत्येक झाडापासून आपल्याला 5 रोपं तयार होतात, जे रोपं आपण मार्केटमध्ये किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला विकू शकतो, किंवा आपल्याच शेतामध्ये नवीन लागवडीला सुद्धा ते आपण वापरू शकतो. त्या रोपाचेही पैसे आपल्याला ऍडिशनल मिळतात. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्यात प्रॉफिटेबल क्रॉप हे आहे. शिवाय आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल बऱ्याचशा जवळजवळ 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला यावर्षी, पाणी नाहीये. तर तशा वातावरणामध्ये हे पीक सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात सोपं आहे. याला नुसता पाण्याचा फवारा जरी मारत राहिलं तरी हे झाड मरत नाही. तेच प्रश्न विचारणार होतो सर मी तुम्हाला की नेमकी पाण्याचा शेड्यूल आहे कसा याचा? कारण हा शुष्क भागातला वनस्पती आहे. बरोबर. तर साहजिकच पाणी कमीच लागत असणार. एकदम कमी पाणी लागतं. तुमच्या माहितीसाठी अगदी सुंदर प्रश्न विचारला. तुमच्या माहितीसाठी ह्या पिकाला माती, जर पहिलं मातीपासून सुरुवात करू. माती कशी लागते जर तुम्ही प्रश्न विचारला तर अगदी मुरमामध्ये येतं, कुसळाच्या जमिनीमध्ये येतं, लाल मातीमध्ये येतं, काळ्या मातीमध्ये येतं, पांढऱ्या मातीमध्ये येतं. याला म्हणजे मातीचा काही टेन्शन नाही लक्षात. कारण याची जी मुळी आहे ते साधारणतः 6 इंचाच्या वरती मुळी जात नाही, कारण हे छोटे छोटे मुळं असतात, तेवढीच मुळं तिथं असतात. त्यामुळे अगदी मुरमात जरी टाकून दिलं तरी हे झाड मरत नाही. दुसरी गोष्ट, पाण्याची रिक्वायरमेंट ह्याची एवढी कमी आहे. तुम्ही केळीमध्ये जर आंतरपीक म्हणून जर लावलं तर पाणीच द्यावं लागत नाही, कारण ते केळीला जे दिलेलं पाणी त्याच पाणी याला ज्या गारवा मिळतो तेवढ्या गारव्यावर हे झाड येतं. अगदी आमच्याकडे आता नाशिकला जी लागवड केलेली आहे तिथली लागवड ही पूर्णपणे ड्राय मध्ये लागवड केलेली आहे. आंब्यामध्ये आणि पेरूमध्ये आंतरपीक म्हणून लावलेलं आहे. तिथं इरिगेशन सिस्टीम जाणून बुजून मी लावलेलं नाही. तिथं फक्त एसटीबी, आपला जो एसटीबी स्प्रेअर असतो ना, एसटीबीच्या फवारणीनं दररोज संध्याकाळी 4 वाजता त्याला फक्त 5 सेकंद पाणी दिलं जातं. तेवढ्या पाण्यावरती अननस पुढच्या महिन्यामध्ये फ्लॉवरिंगला येईल. स्पेसिफिक जर लावायचं ठरलं तर किती पाण्यामध्ये हे पीक? हा, किती पाण्यामध्ये? अगदी सुंदर प्रश्न विचारला. म्हणजे अगदी केळीची जर ह्याच्या बरोबर कंपॅरिझन जर केली तर साधारणतः जर केळीला 10 लिटर पाणी लागणार असेल तर या झाडाला अर्धा लिटर पाणी लागतं. म्हणजे पूर्ण पीक पर डेचा हिशोबाने म्हणजे जर धरलं तर अर्धा लिटर. म्हणजे त्याच्या अगदी उन्हाळ्यामधले बोलतोय मी. उन्हाळ्यामध्ये तर पावसाळ्यात तर याला गरज नाही, नॅचरल 3 महिने सांभाळण्यासाठी. 3 महिने फक्त. याचं ड्युरेशन किती आहे, म्हणजे टायमिंग किती आहे, किती दिवसात हार्वेस्ट होतं? हार्वेस्टिंग तुम्हाला सांगितलं ना, लागवड केल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये फ्लॉवरिंग बाहेर पडतं आणि साधारणतः 10व्या ते 11व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येऊन जातं. म्हणजे 12 महिन्यामध्ये, 12 महिने धरून चला, काही झाडं मागे राहिली तरी 1 वर्षामध्ये पूर्ण एक क्रॉप सायकल कम्प्लीट होते. एक क्रॉप सायकल. आणि आपण याचा खोडवा म्हणा, खोडवा घेऊ शकतो. किती वेळेस घेऊ शकतो? खोडवा आणखी साधारणतः कमीत कमी 2 खोडवे आपण घेऊ शकतो. पुन्हा 3ऱ्या वेळेस पूर्ण काढून आपण नवीन एकदा परत कल्टिवेशन करून पुन्हा प्लांटिंग करू शकतो. त्याच शेतामध्ये लगेच लागवड करू शकता. तुम्हाला याला पेरपालट सुद्धा बदलण्याची गरज नाही, कारण हे न्यूट्रिएंट जमिनीमधून जास्त खेचत नाही. त्यामुळे त्याच जमिनीमध्ये हे पीक आपण घेऊ शकतो. न्यूट्रिएंट विषय निघाला तर तेच विचारायचं होतं. न्यूट्रिएंट जसं की आता बऱ्याच जमिनीचा पोटॅश कर्ब वगैरे अशा गोष्टी कमी झाल्या असतात. शेतकरी आता माती परीक्षणाकडे म्हणजे जातोय, आणि आमचंही तेच म्हणणं आहे की शेतकऱ्याने माती परीक्षण करावं, नंतरच पिकांची लागवड करावी. तसं ह्याला काही कोणत्या गोष्टींचा इश्यू आहे का? एखाद्या जमिनीत किंवा पोटॅशची लेवल कमी आहे
त्याचा काही pH जमिनीचा वाढलेला आहे, हो. तर अशा याच्यामध्ये अडचण येते का? नाही, याला काहीच अडचण येत नाही. इव्हन तुमच्या माहितीसाठी आताच ऑस्ट्रेलियामधल्या एका मुलाने पीएचडी केली याच्यावरती. समुद्राचं पाणी डायल्यूट करून या झाडावर मारलं, ते सुद्धा सक्सेसफुल झालं. अरे वा वा. म्हणजे बघा, याच्यापेक्षा वेगळं काहीच सांगत नाही. शेतकऱ्याला तारणारा हे पीक हे असू पीक आहे. शकतं, होऊ 100% शकतं. होणार. या हिशोबाने शेतकऱ्यांनी या गोष्टीवर विचार करावा. आणि पुढील मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर आम्ही सरांचा, पंडित सरांचा नंबर देतोय, तर तुम्ही तो घ्यावा. आणि सर, तुम्ही या पिकाबद्दल आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे फार फार आभार. धन्यवाद सर.